स्वागत करते भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात. त्याचबरोबर शरदजींचंही स्वागत करते. शरदजी उपाध्ये, स्वागत. राशींवर गप्पा मारता मारता अगदी आता शेवटच्या राशीपर्यंत येऊन पोहोचलो आपण. 12वी राशी मीन राशी. या मीन राशीची काय वैशिष्ट्य आहेत जाणून घेऊया. आणि जर मीन राशीची व्यक्ती तुमच्या अवतीभोवती असेल तर बघा यातलं काही पटतंय का, आणि पटत नसेल तर आणखीन ढुंढाळून बघा, नक्की गवसेल. मीन राशीची चर्चा करूया. पहिला प्रश्न मला पडलेला की मीन राशीत एक मासा असता तरी चाललं असतं, पण ती विरुद्ध दिशेला तोंड असणारे 2 माशांची ते बोधचिन्ह आहे. याचं कारण काय? मीनाक्षीचा अर्थ काय? मीनाक्षी म्हणजे माशासारखे डोळे असलेली. तसे ही जलचर राशी 2 मासे विरुद्ध दिशेला पोहत आहेत. आपण काही खाद्य टाकलं, दोन्ही एकत्र आले पाहिजेत. द्विस्वभाव, एक मासा इकडे एक तिकडे. माझं पुस्तकातलं तू वर्णन वाचलं असेल तर तुला अगदी नक्की पटेल. जलराशी आहे, स्त्री राशी आहे, म्हणजे कर्केप्रमाणेच आहे. कर्क पण जलस्त्री, वृश्चिक पण जलस्त्री, मीन पण जलस्त्री. संसाराची ओढ आहे, नवऱ्याच्या प्रेमाची भुकेलेली आहे, मुलं बाळा सवेत. संसारी स्त्री आहे, विरक्त नाही आहे. ह्या मीनेचा जलस्त्रीमुळे खूप संसार करायची इच्छा आहे, पण नवरा समजा भटजी आहे. नवरा धार्मिक कोणी अधिकारी आहे, त्याचं फील्डच वेगळं आहे. त्या माणसाची मी बायको म्हणून संसारात वागताना बंधनं येतात. नवरी नेसलेलं बरं, खोपा घातलेला बरा, हा हो खिदळायचं नाही, भिशीला जायचं नाही, बंधनं आली ना. नवरा जर मोठा आहे तर आपल्याला बायकाला बंधनं पाळायला लागणार. त्यामुळे त्यांना खूप मोह होतात, जसे कर्केला होतात मजा करावी, पण मन पापं भिरू. दुसरा मासा लगेच हे नको, हे वाईट असतं, संसारी स्त्रीने असं वागायचं नाही. सारखं पाप पुण्य ह्या ओढाताणीमध्ये ते मासे विहरत नाहीत, खेचतात एकमेकाला. देवळाच्या कट्ट्यावर बायका गप्पा मारत बसतात, त्याचा अर्थ काय? म्हटलं तर देवाच्या कट्ट्यावर आहोत, म्हणजे क्षण आहे उभा ऐकत असं म्हणतात. तसं उभा क्षण म्हणजे उभं आयुष्य देवळात काढा असं खरं म्हणणं आहे त्यांचं. पण ते क्षणाचा अर्थ वेगळाच घेतात. आणि सगळ्या बायका मग बसतात देवाच्या कट्ट्यावर. कुठे गेलो होतं? देवाला गेले होते. मग त्या बायकांना नाधड संसारी सुख मिळत, अध्यात्मात गती नाही, प्रपंचात प्रगती नाही, तर शंकूसारखे लटकतात. म्हणून 2 मासे विरुद्ध दिशेला पोहतात. जलचर राशी आहे, विहार करायला आवडतो, पण ज्याच्या डोक्यात टेन्शन आहे ना, तो एन्जॉय नाही करू शकत. तसं मीनेत एकदा हे एकदा ते द्विस्वभाव असतो. म्हणून ते 2 मासे आणि ते सुद्धा विरुद्ध दिशेला. मीन राशीचा मालक गुरु आहे, स्वामी गुरु आहे असं तुम्ही म्हणालात. मग याचा त्यांना काय फायदा? धनबाजू काय? धनबाजू एवढीच येते की अगदी देवाबद्दल मोठं प्रेम नसलं तरी रोज काहीतरी साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. पण गुरु मालक असल्यामुळे निदान पाप नाही होणार आहात. प्रत्येक गोष्ट करताना अरे बापरे हे नको, ह्याचा परिणाम वाईट होईल असं पण होतं. म्हणून मीनेचा मालक गुरु, तो त्यांना सुसंस्कृत सभ्य बनवतो. पण देवाबद्दल सुद्धा भीती बाळगतात हे लोक. देव तर किती प्रेमळ आहे. सद्गुरू सांगतात सरळ उठावं आणि नरसिंह सरस्वतींच्या मांडीवर जाऊन बसावं, बेलगावं त्यांना. रात्री शेजारती म्हणून लोक दरवाजे बंद करतात, महाराज झोपत नाहीत कधी. आम्ही आज जाऊन महाराजांच्या पादुकावर असे लोळतो असं सद्गुरू सांगतात. मीनवाल्यांना जरा भीती वाटते. देवळात गेल्यावर मीनेचे लोक मुद्दाम मार्क नेहमी थोबाडीत मारून घेतात असे सारखे. पापच घडलेत आपल्यातून, हेच त्यांचा कॉन्शियस पाहिला. बरं, देवाकडे पाठ करून बाहेर पडायचं, मग उलट चालत येऊन बाहेर पडतात. पुष्कळ लोक या पोथ्या वाचतात, शनी महात्म्य असं गाडीमध्ये सारखे पुढे मागे पण का वाचताय, काय आहे? तर म्हणे 7:30 चालू आहे. मग पुढे मागे काय करताय? म्हणजे संपतच नाही. कशाला वाचता मग तुम्ही? त्या पूजेला बसल्यानंतर ज्या घरात पूजा आहे ना, बायका येऊन बसल्यात कथा ऐकायला असं सहसा मिळत नाही. सगळ्या जणी स्वयंपाकघरात कलकलाट नाही, मधनं चहा देऊया, मधनंच हे करूया, स्वयंपाकाकडेच लक्ष रोजचं. आज तर या ना, बस महाराजांची कथा आहे का, सगळं कथेमध्ये बीज आहे. आणि भटजी ना काही असते, एक अध्याय झाले वहिनी होत आलं, नैवेद्य तयार करा. भटजी पण वृषभ राशीचे.
त्यामुळे काय इतकी मजा आहे तुला समजा याच्यामध्ये. सगळं बडजींची राज कुठली, यजमानीबाईची कुठली, त्यावर मजा. पूजा अवलंबून असते. मीन राशीच्या राशीमध्ये कोणती 3 नक्षत्र आहेत? आता मी नेहमी तुला सांगतो महत्त्वाचं कुठलं, आता उत्तरा भाद्रपद अमुक, पण मिनेमध्ये रेवती नक्षत्रामुळे मीन ही देवभोळी झाली आहे. नाहीतर मग त्यातले कुंभेतलं उरलेलं उत्तरा भाद्रपद त्यात कंटिन्यू होईल. परंतु रेवती नक्षत्राचं एक इतकं सुरेख वर्णन आहे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर. प्रपंचात राहून जे अध्यात्म करता येतं ते रेवतीवाल्यांना जमतं. पण शेवटी त्यांना विचारलं तुम्ही एवढं देवाचं करताय म्हणजे काय हेतू काय? नाही म्हणे जरा संसारात त्रास होऊ नये, संकट जावीत. पुन्हा असं म्हणतात मृत्यूनंतरही काही गती असते, त्याचा त्रास होऊ नये. म्हणजे स्वार्थापोटी सगळं चाललेलं असतं. आणि एखादे नामदेव असतात काय नाही, प्रेम विठ्ठलांवर, अलोट प्रेम. राधा मीरा ह्यांना काय मागायचं होतं, मेवाडची राणी ते मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोई. ओ तो गली गली, प्रत्येक गल्लीत जाऊन ईश्वराचं नामस्मरण त्या काळात करायचं. मीरा हो गई मग्न झाली ते भजनामध्ये. त्यामुळे अधिकारी लोक सांगतात की आजही मीरा श्रीकृष्णांकडे सदैव आवरते. इतकं तिने त्या श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करून घेतलं. पण त्यासाठी तिला विषाचा प्याला घ्यायला लागला. एवढी तयारी मीनवाल्यांची नसते. रोज जावं देवळात, देवा काय असेल ते प्रार्थना करावी, परत यावं. मन देवाला देऊन ते येत नाहीत, शरीर जाऊन दर्शन करून येतं. रकाना भरणे Fill in the देवळात. gaps. हां, पण हे झाला रेवती नक्षत्राचा प्रभाव. अन्य नक्षत्राची व्यक्ती थोडंफार तेच. मीनेत प्रवेश केला देवळात एकदा की त्यांना सुद्धा लागण होतेच ते. माझं म्हणणं असं आहे की देवाच्या बाबतीत तुम्ही जो काही वेळ दिला ना, संध्याकाळचा सकाळचा पूजेचा, पूर्ण वेळ तो द्या. पण देवळात आपल्या घरात जायचं, मोबाईल पण ठेवून द्यायचा जवळ. हल्ली भटजी लोकांच्या धोत्रातनं मोबाईल वाचतात, ते आश्चर्य वाटतं आपल्याला. चांगलं चाललेलं आहे सगळं लघुरुद्र वगैरे आणि मधनंच पुन्हा घेतला मोबाईल. कोणाचा असेल नाही. मग काय चिडतात पण मोबाईलवर. तो त्यावेळेला बंद. आता ही वेळ मी देवाला दिली आहे. प्रेयसीला भेटायला जाताना प्रियकर किंवा प्रियकराला भेटायला जाताना प्रेयसी, हे असं काय घरातली कामं घेऊन जात नाही. आई मी ह्याला भेटायला जाते, जर वाती पण करून टाकते थोडा वेळ. नाही, तिथे पूर्ण वेळ प्रियकराला असतो. देव आपला प्रिय करणार आहे. मीन राशीमध्ये 2 विरुद्ध द्विस्वभावी आहे हे दर्शवणारं बोधचिन्ह आहे. पण मासा का? आता आणखी उदाहरण देतो मी, तुला कळेल. मी तुला अगदी सुरुवातीला म्हटलं होतं मिनेच्या लोकांना मोह तर असतो पण पापभिरू पण असतात. त्यामुळे विरुद्ध बाजूला जातो. पण मासा हा जलातला अत्यंत निरुपद्रवी आहे. जो मासा मिनेला अभिप्रेत आहे तो, डॉल्फिन बिल्फिन नाही. तर अशा माशांना जाळ्यात पकडणं, पुढे त्यांची ती किती विटंबना होते, मसाले भरतात वगैरे. तर मिनेच्या लोकांनी पक्केपणा मोरवणं फार आवश्यक आहे स्वतःमध्ये. जाळ्याला कोणाच्याही लागतात, मग तो गळ लावला जातो. त्या गळाला फसू नये, क्रॉस टॅली करावं. आणि मग नाही तर जाळ्यात फसला जातो, धीवर त्याचे विटंबना करतो तो सगळी. तर मीन राशीची मुलं असोत मुली असोत, पालकांची जबाबदारी फार वाढते. काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. पावलोपावली त्यांना मोह होत असतात. सिनेमा बघतात, सिरियल बघतात, त्या सगळ्या ग्लॅमरचा त्यांच्यावर परिणाम होतो. एकांतात तसं वागायला पण जातात त्या, पण आतून मन शांत येत नाही. वृषभ तुळवाल्यांना शुक्र साथ देतो. हा गुरु महाराज आहेत, साथ तर देत नाहीत. राशी तर जलराशी आहे, संसारी आहे. आणि मासे विरुद्ध बाजूला खेचतायत 2. ही मासे ही वृत्ती आहे, एक आध्यात्मिक वृत्ती आणि एक प्रापंचिक वृत्ती. संसाराचा मोह होतो, अध्यात्माची भीती वाटते. नाधड मन संसारात रमत किंवा प्रगती करत आणि अध्यात्मामध्ये गती नाही. त्रिशंकूसारखी अवस्था होते. अशी अत्यंत विचलित होणारी, गोंधळलेली, पापभिरू, भाबडी, फसणारी राशी. म्हणून मुलींच्या बाबतीत हे वर्णन जरा गंभीर येतं. मीन राशीच्या बायकासुद्धा त्यांना आम्ही वारंवार सांगतो, तुम्ही ज्योतिषी बुवा वगैरे असं पटकन नादी लागू नका. तुम्हाला काय करायचं आहे ज्योतिषाकडे जाऊन, पर तो काय सांगेल ते आर्थिक व्यवहार असेल, नवऱ्याला कॉन्फिडन्समध्ये घ्या.
पण नवऱ्याच्या नकळत पैसे घेऊन त्या ज्योतिषाला द्यायचे, व तो सांगतो मी ह्याची शांती करतो, त्याची शांती करतो. हे उद्योग करू नका. घरातल्या लोकांना कॉन्फिडन्समध्ये घ्या. आणि या सेक्स रॅकेटमध्ये फसलेल्या मुलींचा पहिला जर कुठला प्रॉब्लेम असेल, काय घडतं ते घरी सांगितलं नाही, मोहाच्या आहारी गेल्या. बरं, मोहाच्या आहारी ज्या गेल्या त्यातल्या फसलेल्या काही मुली जळगावला मला भेटल्या. त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या, काका ओढत गेलो आम्ही असे, मला मोह तर होता, पण घरी काय सांगणार आहे असं मी करतो म्हणून. पण काय ग्लॅमर आहे, फोटो काढतात, हॉटेलमध्ये नेतात, खायला देतात, ह्या नादात आम्ही वाहवत गेलो. जिथे बुध कमी पडतो, बुध नीचीच आहे राशीमध्ये, त्या बौद्धिक सगळा भाग अपुरा पडतो आणि मग परिणामाची पर्वा न करता मोहाच्या आहारी जातं आणि मग प्रॉब्लेम होतात. दोन विरुद्ध दिशेचे मासे विरुद्ध टोकाची विचारसरणी दाखवतात. म्हणून खूप काळजी घ्यायला हवी या मुलामुलींची. इवन घरातल्या मीन राशीच्या बायका असतील, त्यांनी व्यवहार कधीही घरातल्या लोकांना, मुलाला, नवऱ्याला सांगितल्याशिवाय करू नयेत. मीन राशीच्या व्यक्तीचा व्यवसाय काय उत्तमरित्या होऊ शकतो? कीर्तनकार, प्रवचनकार, शाळा मास्तर, शिक्षक. म्हणजे मी असं म्हणत नाही की एकदम प्रोफेसर वगैरे होतील, कारण ते शिक्षकांमध्ये पण भाबडेपण कसं असतं याचं एक उदाहरण मी अलीकडे सांगितलं होतं. मीन राशीचा एक शिक्षक वर्गात शिकवत होता, इंग्लिशचा मास्तर. आणि जेव्हा त्या शाळेत तपासणीस आला आणि त्याने बघितलं इंग्लिश शिकवण्याचा वर्ग आहे, त्या अधिकाऱ्यांनी फक्त फळ्यावर लिहिलं नेचर आणि वर्गातल्या मुलाला म्हणाले वाचा. तर तो मुलगा म्हणाला नाटुरे. ठीक आहे, तो मास्तरला भडकला, म्हणला हे शिकवतं इंग्लिश तुम्ही त्यांना? मास्तर म्हणला ते अजून माटुरे झालेले नाहीत. तो इतका भडकला, म्हणला मी हेडमास्तरांकडे जाऊन सांगणार आहे, तुमची सनद रद्द करा, मानधन रद्द करायचं तुमच्या शाळेचं. हेडमास्तर म्हणाला असं करू नको, आमच्या फुटोरेचं काय. हे मीनचा घोटाळा असतो. कोणी वाईट नाही आहे, पण अपुरं ज्ञान, ठोकून देणे. अरे त्याचा उच्चार तर काय बघ पहिला, पण ते आपल्याला वाटतं ते कॉन्फिडंटली बोलणे. म्हणून मी श्रद्धांजलीचं उदाहरण त्यासाठी दिलं होतं ना. एका गावात ते एका भाबड्या सरपंचाने चांगलं ॲडव्हान्स सगळं गाव करायचं, तर म्हणले स्मशानामध्ये आता जाळायचं नाही प्रेताना, आपण इलेक्ट्रिक फर्नेस आणू. आणि तो आणला आणि त्याचं उद्घाटन केलं पाहिजे ना. तर वर लिहिलं विद्युत शवदाह भट्टी आपले स्वागत करीत आहे. आणि त्याला हारबीर घातला, टाळ्या वाजवायला लोकांनी वाट बघत बसले कोण येते आता. किती भाबडेपणाच्या गोष्टी आहेत, पण वाईट नाही. चुक नाही, वाईट कर्म बुद्ध्या करणं नाही. सहजरित्या चुका होतात हातून, पण भाबडी राशी एवढं खरं. मीन राशीला आरोग्याची कोणती काळजी घेणं? तळपाय. डायबेटिक लोकांनी तर फार काळजी घ्यावी. ही तळपायावर पडणारी राशी आहे. तळपायाला भेगा पडणे, आतमाती साठणे, त्यात आपल्या मनाने कैलास जीवन लाव, हे लाव, ते लाव करतात. आतले जंतू आतच राहतात, गँग्रीन होऊ शकतं. मिनेच्या डायबेटिक लोकांनी फार काळजी घ्यावी. आणि एरवी तळपायाला काय जखम झाली, त्वरित उपचार करावे. आपण चेहऱ्याकडे लक्ष देतो, तळपायाकडे देत नाही तेवढं. तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कुठे चपलेचा खेळा टोचत असतो, गंजलेला असतो खेळा, गँग्रीन होतं, धनुर्वात होतो. म्हणजे तळपाय हा सगळ्या संवेदनाने येतो. काटा बोचला की पाणी येतं डोळ्यात, गुदगुल्या केलं की बरं वाटतं तळपायाला. काही लोकांना असं मॉलिश पण आवडतं ना, ते पायाला असं दाबत राहिलं की एकदम मजा वाटते त्यांना. याचं कारण काय, तर तळपायातनं ती रिलॅक्स होण्याची संवेदना जाते. पण नेहमी म्हणतात जरा पाय दाबून दे रे, माझे हात दाबून दे नाही म्हणत कोण. आपण प्रकार आहे. पहिल्यांदा सांगा मित्र राशी कोणती? मित्र राशी म्हणण्यापेक्षा आपण नेहमी असं पाहिले, मीनेचा षडाष्ट कोणाशी, तर तुळशीशी. एका बुद्धिवान, सौंदर्यवान, रसिक व्यक्तीला थोडी भोळसट, थोडी पापभिरू अशी व्यक्ती कशी वेवलेन जमेल त्यांची. मग त्याला शत्रू म्हणण्यापेक्षा मॅच न होणे. शर्ट घालून बघितला की नाही एकदम ढगळ वाटला तर आपण लक्षात आहे 2-3 माप जास्तीच आहे, म्हणजे मग ते सांगतात हा शर्ट नाही तुम्हाला, किंवा जातच नाही अंगामध्ये, तर तो शर्ट वाईट नाही, मॅच होत नाही. तूळ राशीचं चुकून मीनवाल्याशी लग्न झालं किंवा वालीशी, तू कंपॅनियनशिप इमॅजिन कर. किती छान, रसिक, हळूवार, मस्त, बुद्धिवान अशी ती स्त्री आहे, विविध विषयावर बोलते.
तुळेच्या स्त्रियांमध्ये मोहकपणा निसर्गत असतं. त्याने नुसतं असं चाचपून गजरा बघितला ना तरी त्यात सौंदर्य दिसतं जाणकाराला. कोणाला काय दिसेल नेम नाही की एकाने एवढंच विचारलं, पंढरीचे विठोबा असे का उभे आहेत? तरी कन्यावाला काय म्हणला, त्यांनाही सळक भरू शकते, पाठ दुखू शकते त्यांची, किती काळ उभे आहेत ना ते म्हणून. पण खरं कारण संपदा काय त्यांचं की पंढरीराया सांगतात, माझ्या भक्तांना भवसागर कमरे एवढा आहे. तरुण जातात ते, घाबरू नका. विठ्ठल विठ्ठल नाम जे घेत आहेत अशा माणसांना भवसागर पार होतो, बुडत नाहीत ते कधी. बाल श्रीकृष्णाचं वासुदेवान नेले, पण ते काय तुमची दृष्टी कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण तिथे जाऊन उभं राहिलं ना पंढरीरायाच्या समोर की रामदास स्वामींना वाटतं इथे का रे उभा श्रीरामा. हे जे ज्ञानेश्वर महाराज उभे राहिले की सावळं रूप बघून त्यांना आणि वेगळंच गैमरून येतं. आणि कन्यावाला मेजरमेंट मोजतो, 3.5 फूट वाटते उंची, हा वेगळाच सगळा प्रकार आहे. तसं या तूळवाल्या लोकांमधलं सौंदर्य वृषभवाल्याला कळेल, धनुवाल्याला कळेल, पण मीनवाल्याला नाही ते कळणार. म्हणजे तुळेच्या आपल्या बायकोने जर गजरा घातला, तिची अपेक्षा असते नवऱ्याने छान रिस्पॉन्स द्यावा, आणि तो एवढंच म्हणला प्रेमाने, तू ना शांतादुर्गेसारखी दिसतेस. वाईट बोलला का आदरणीय आहे, कुठेतरी कळ येईल तिला, अरे बाबा मी तुझ्यासाठी गजरा घातला, मी देवी नाही आहे. हे तुला वाटतं मी कसं बोलतो, तर घडलेल्या घटना समोर उभ्या राहतात. अशी माणसं येऊन जातात, बायका तडकून काहीतरी बोलतात, हे सगळं कॉम्प्युटराईज झालेलं असतं. तात्पर्य, मीनेची शत्रू म्हणण्यापेक्षा मिसमॅच राशी तूळ. मीन गुरु आहे. गुरुच्या ह्या अध्यात्माला मंगळ हर्षल दाद देत नाही. हर्षल म्हणतोय तुमच्या निरुद्योग लोकांचे सगळे उद्योग आहेत, काय धांजा बडवत बसायचं वगैरे असतं, त्यांचं वेगळंच म्हणणं आहे. संतांनी बुडवला महाराष्ट्र असे पण म्हणणारे लोक आहेत. पण चंद्र शुक्र ह्यांना आदरणीय वाटतील त्या. पण मला विचारायचं, मीनेचा जोडीदार कुठला असावा असा प्रश्न आला ना, दोघे मीनवाले असेल तर फार उत्तम, दोघे रेवती नक्षत्रवाले अतिउत्तम, एकमेकाला सांभाळत असं एक जगणं वगैरे. पण बाकीच्या मेष सिंह धनुवाल्याला ते नाही जमणार. माझी बायको खूप चांगली आहे, भाविक आहे, देवभोळी आहे, पण मला पार्टनर पाहिजे. कंपॅनियनशिप नसली की प्रॉब्लेम होतो. मीनेच्या व्यक्तींचं नुसतं लग्न जमवताना नाही, ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, इकडे तिकडे, मित्रमंडळींमध्ये सुद्धा खूप छान त्यांना समजून घेणारे व्यक्ती पाहिजेत. मानसिकदृष्ट्या ही राशी कधी कधी दुर्बल होते, कारण बुध निश्चितच आहे. तर्कशक्ती, विचारशक्ती कधी कधी थकून जाते, आणि थकलेले लोक मी असं कोणाच्या तरी ज्योतिषाच्या जाण्याच्या आहारी जातात. पण दोघांची रास मीन आणि नक्षत्र रेवती, तर एक नाड येणार, मग नाही करायचं. मग नाही करायचं. मग मला सांगा की बुध नीचीचा, मग आपण ज्या पाचू या रत्नाविषयी बोललो होतो तेव्हा हा पाचू उपयोगी पडतो मीन राशीला. तार्किक शक्ती जरा वाढेल, कुठे फसायचं नाही एवढं तर कळेल. स्मार्ट बनता येणार नाही एक वेळ, पण हा मनुष्य मला काय काय करायला सांगतोय ना ते उपचार मी नाही करणार. मी वडिलांना विचारीन, नवऱ्याला विचारीन, माझ्या मग करेन. एवढी बुद्धी आली तरी खूप झालं ना. बरोबर. असं करत करत जवळजवळ आपण 12वी राशी सुद्धा पूर्ण केली, मीन राशी. 13वी नाहीये. पण आपण आणखीन नवीन मुद्दे ज्यांनी भविष्याला हातभार लावला त्या सर्वांवर चर्चा करणार आहोत. आज इथेच थांबते.